काय राजा विचारलं का तिला? नाही. अरला का मग आता काय मुहूर्त काढायचं वे? कधी विचारणार? एके तुला खरं सांगू, सांग की बाबा. मी नाही विचारणार. काय परत बोल. हो, मी नाही विचारणार. अरे पण का? तुला शितली आवडत नाही का? गोष्ट ती नाही, पण पण काय? इक्या हा? तू विचार कर. अरे मला ना घरदार ना आई बाप, आणि त्यात मी आर्मीत, म्हणजे आम्ही कायमच लांब राहणार. शितली लाडात वाढली रे. मला तिचं आयुष्य नाही बरबाद करायचं. हे आज्या, हा विचार ना प्रेम करायच्या आधी करायचा असतो. अरे पोरीचं आयुष्य म्हणजे काय खेळणं वाटलोय तुला? आणि शितलीला आशा लावून तिचं मन मोडणार तू? आज्या, का मला नव्हतं वाटलं तू असा विचार करशील म्हणून. हे बघ, तू चुकीचं समजू नको. जरा माझ्या जागेवर राहून विचार कर ना. अरे कसली तुझी जागा? लाका तू आम्हाला बोलायला जागा ठेवली नाहीस. ठीक आहे, तू काय केलं असतंस? नेली असती पळवून आणि डायरेक्ट लग्न केलं असतं. बघू मग पुढचं पुढे. पळून जाऊन लग्न करणाऱ्यातला नाही मी. आणि हे बघ, लग्न करायचं झालं ना तर रितसर तिच्या घरच्यांना विचारून करीन मी लग्न. पण लग्न करून तिच्या नशिबात वनवास घडावा असं नाही वाटत मला. अजय, तू शितलीला ओळखलंच नाहीस. आरती तुझ्यासाठी काय बी करू शकती. तू जे काय वागतोय ना बरोबर नाही बाबा. इक्या, मला तिला कुठे स्वप्न नाही दाखवायची. जर तसं असेल ना तर लगेच सोक्ष मोक्ष लावून टाकायचा. काय म्हणजे तू बी मोकळा आणि ती बी मोकळी. अरे इक्या, तू चिड नको ना. बस बस बस. हे बघ, सध्या तरी मला मी जे काय करतोय ना तेच योग्य वाटतंय. हा, ते बी तूच ठरव. राजा ती पोरगी तिकडे झुरून मरल. त्यापेक्षा एक काम करू आपण. अरे ती झुरून मारण्यापेक्षा ना विषय संपू ना. म्हणजे हे बघ, तिला फोन कर आणि जे काय मला सांगितलंय ना ते तिला सांगून टाक. आजा, कसला विचार करतोयस? लाव की फोन. नंतर करतो. नंतर कशाला? लाव आत्ताच. आता नको. अरे नंतर करतो की. एवढी काय गडबड आहे? अरे बा होय, मी तिचा जे काय असेल ना इथं माझ्या समोर होऊ दे. तू नाही करू शकत फोन. अरे तू याचा होणारच नाही ना. म्हणजे तू शितली किती प्रेम करतोयस ना तुझ्या डोळ्यात दिसते. अरे तू नाही राहू शकत शितलीशिवाय. तूच काय, तुम्ही दोघं बी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. अजिंक्य, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. अजून एक दिवस बी नाही झाला तुम्ही जाऊन तर मला आत्ताच करमना झालंय. हे काय आता? जेडे, बास आता तासन तास आरशात बघायचं. त्या अजिंक्य काही तुझ्यासाठी माघारी येणार नाहीत. हे बघ, मी नवीन स्थळ आणले. मम्मी, तुला सरळ भाषेत सांगितलेलं समजतच नाही का? मी अजिंक्यांशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही.
बया बया, एवढ्या पुरी बघितल्या, पण हे अवतार निराळाच आहे. कुठल्या नक्षत्रावर जन्मली होतीस काय माहित? जेडे, अगं कसं कळत नाही तुला? हे बघ, अजिंक्य आर्मीत गेले नव्हते तर गोष्ट वेगळी होती. आता माझ्यासाठी हा विषय संपलाय. अगं चांगल्या तालेवार घराण्यात देणार आहे मी तुला. ए मम्मी, लग्न तुला करायचंय का मला? जेडे, लय चरा चरा करशील ना तर दिन उलट्या हाताची. मऊ लागलं म्हणून ढोपरानं खांदू नको. मी बरी हाय तवर हाय. मी जर का एकदा पिसाळे ना तर तुझ्या होकारा नकाराची वाट बघत बसणार नाही. काय करशील? ते मी केल्यावरच सांगेन. तू फक्त करूनच बघ, मग मी बी तुझीच लेख आहे. जेडे, अगं आई हाय तुझी मी. तुझं बरं वाईट चांगलं कळतंय मला. आणि आई बाप काही एडी नसतात. अगं एवढं मनमर करायचं ते कोणासाठी ग? मग मला बी वाटतं उगाच चिकुलची वडण्यापेक्षा चांगल्या घरात तर पडशील ना. जेडे, ह्यो बघ, ह्यो पोरगा लय भारी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. जयडे, अगं डोसकं बिस्कं फिरलं काय तुझं? पुष्पे, अगं काय झालं? विचार की तुमच्या लेकीला. काय ग जयडे, काय झालं? आणि हो फोटो कोणी फाडला? विचारा तिलाच. जयडे, काय चाललंय काय ही? आणि हो फोटो कशाला फाडलास? मी दाखवायला सांगितला नव्हता. अगं दाखवायला सांगितला नव्हता मान्य आहे, म्हणून काय फोटो फाडायचा होय? तसं फक्त सांगायचं. एकदा सांगितलेलं कळत नाही, त्याला मी काय करणार? हे बघ पुष्पे, तिला जर लगीन करायचं नसेल तर तू कशाला मागे लागतेस का तिच्या? हे बघ जयडे, मी